So this is lecture 6 part 2 index number. So last lectureला मुलांना आपण ह्या ठिकाणी एक्सरसाइज 5.2 कंप्लीट केले आहेत 11 क्वेश्चन्स. सो नाउ टुडे वी आर गोइंग टू सी कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर. हा नवीन बीट आहे. बोथ काय ॲक्च्युली काय सांगतो 5.3च्या बेसिक्स ह्या याच्यामध्ये आहेत. देर आर टोटल नियर अबाउट 6 टाइप्स ऑफ कॉस्ट ऑफ लिव्हिंग नंबर्स. ओके, देर आर 6 स्टेप्स आहेत. ओके, सो व्हॉट इज द कॉस्ट ऑफ लिव्हिंग नंबर? कॉस्ट ऑफ लिव्हिंग नंबर मीन्स the consumer price index number is an index number of the cost of buying goods and services in day-to-day life for a specific consumer class. म्हणजे जे काय आपण कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स म्हणजे काय, डेली आपण जे काही नीडेड परचेसिंग करतो त्याची जी कॉस्टिंग असते डेली इट्स चेंजेबल. ओके, तर देर आर टोटल 6 स्टेप्स. फर्स्ट इज अ चॉईस ऑफ बेस इयर. Okay, second is choice of commodities. Next is collection of prices. Okay, so what is the choice of base year means? The first step in preparing cost of living index number is choice of base year. Base year defined as that year with preference to which price changes in other years are compared and expressed ॲज पर्सेंटेज. म्हणजे आपण बेस इयर आपण काय करतो पर्सेंटेजमध्ये ह्या शो करतो. ओके, विच मीन दॅट इट शुड बी फ्री फ्रॉम ॲबनॉर्मल कंडिशन्स लाईक वॉर, फॅमिनाज, फ्लड्स, पॉलिटिकल इस्टॅबिलिटी एक्सेट्रा. म्हणजे ह्याला आपण अवॉइड करून आपण बाकीचे थिंग्स ह्या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस करतो. मग ह्या ठिकाणी सो वी हॅव 2 बीट्स. सो युझिंग फिक्स्ड बेस मेथड वेअर द बेस इयर रिमेन्स फिक्स्ड. ओके, रिमेन ते काय असं फिक्स असणं गरजेचं आहे. ओके, हिअर युझिंग चेन बेस मेथड वेअर द बेस इयर गोज ऑन चेंजिंग. फॉर एक्झाम्पल 1979 विल बी द बेस इयर, 1980 इट विल बी 1978 फॉर 79 अँड सो ऑन. म्हणजे 2 इयर्समध्ये सुद्धा आपण ह्या ठिकाणी चेंजेस करता येईल. तर ह्या ठिकाणी मुलांना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय आहे की ह्या ठिकाणी 6 स्टेप्स आहेत. कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्सेस, चॉईस ऑफ बेस इयर, सेकंड चॉईस ऑफ कमोडिटी आणि कलेक्शन ऑफ प्राइसेस. ओके, तर ह्या पूर्ण बीट्समध्ये नेक्स्ट बीट दॅट ओके, सो नेक्स्ट वन इज दॅट चॉईस ऑफ ॲव्हरेज, चॉईस ऑफ वेट्स, पर्पज ऑफ इंडेक्स नंबर. पण हे जे सगळे मेथड्स आहेत आपल्याला ॲग्रिगेट एक्सपेंडिचर मेथडनं सॉल्व करावं लागतं. काय करावं लागेल? ॲग्रिगेट एक्सपेंडिचर मेथड. सो व्हॉट द ॲग्रिगेट एक्सपेंडिचर मेथड? त्याला आपण दुसरं नाव आहे वेटेड ॲग्रिगेट मेथड. आता आपण बघितलं वेटेड ॲग्रिगेट मेथडमध्ये 6 टाईप्स होते. ओके, डॉर्बल बॉलिस, फिशर्स, ओके, मार्श, पुन्हा लॅस्पियर, पॅशेज. दीज आर टोटल 6 टाइप्स ऑफ वेटेड ॲग्रिगेट मेथड. बट इथं एक्सपेंडिचर मेथड आहे. ओके, ॲग्रिगेटिव्ह एक्सपेंडिचर मेथडमध्ये आपल्याला पाहायला की दॅट इज द फॉर्म्युला. व्हॉट इज द फॉर्म्युला? ओके, CLI means cost of living index. CLI, cost of living index. So formula is that total expenditure in current year means P1 Q0. ओके, डिवाइड बाय टोटल एक्सपेंडिचर बेस इयर. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ह्या ठिकाणी फॉर्म्युला इम्प्लिमेंट करता येईल. ओके, सो ह्या ठिकाणी समेशन ऑफ P1 Q0 P0 Q0 इंटू 100 इट इज अ फॉर्म्युला ऑफ लॅस्पियर. ओके, बट ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आपण त्याला कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबरनं ह्या ठिकाणी इंडिकेट करता येतं. आणि ह्यानंतर फॅमिली बजेट मेथड. सो वेटेड रिलेटिव्ह मेथड. फॅमिली बजेट मेथडला आपण काय म्हणतो ह्या ठिकाणी वेटेड रिलेटिव्ह मेथड. सो दॅट इज द फॉर्म्युला W फॉर वेटेड, I फॉर इंडेक्स. ओके, सो CLI तर ह्या ठिकाणी आपण बघता येईल. सो व्हॉट इज द I मीन्स P1 बाय P0 इंटू 100. I मीन्स काय ह्या ठिकाणी करंट इयरसाठी प्राईस रिलेटिव्ह फॉर करंट इयरसाठी आपण I इंडिकेट करतो. आणि W मीन्स बेस इयर वेटेज असं मला म्हणता येईल. सो W मीन्स P0 Q0 अँड प्राईस मीन्स P1 बाय Q0 इंटू 100. ओके, सो हे फॉर्म्युले लक्षात ठेवा कारण हे आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी लागणार आहेत. सो चला फर्स्ट क्वेश्चन सॉल्ड एक्झाम्पल पाहूत आपण ह्या ठिकाणी. सो वी हॅव construct the cost of living index number for the following data. So they are giving us some data, base year and current year दिलेला आहे. So base year price quantity P0 Q0, current year price means only P1. ओके, सो चला काय फाइंड आउट करायचं आपल्याला. तर construct cost of living index number फाइंड आउट करायचा आहे. कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स म्हणजे विच फॉर्म्युला? दिस वन. सो वी वॉन्ट P1 Q0 P0 Q0. सो ह्या ठिकाणी ग्रुप बेस इयर करंट इयर दिलेला आहे. सो मग फॉर्म्युला व्हॉट दे वॉन्ट समेशन P1 Q0. सो P1 Q0 हे कॉलम ह्या ठिकाणी क्रिएट होतो. P1 आणि Q0 ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन 3 × 70 210, 5 × 60 300, 2 × 50 200, 3 × 90 270 हे अशा पद्धतीने. आणि नेक्स्ट वन P0 Q0 ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन आणि समेशन. हा फॉर्म्युला
समेशन करायचं आहे आणि हा फॉर्म्युला पुट केल्यानंतर आन्सर तुम्हाला 160 मिळेल. म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं आहे, फक्त फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. ओके, कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्सचा व्हॉट इज द फॉर्म्युला, summation of P1 Q0 divided by summation of P0 Q0 into 100. That is the main formula of CLI. CLI means cost of living index. Okay, done. So next one, the following table gives the base year. They are giving weightage and current year price relative means R. लक्ष द्या, current year price relative means capital I लक्षात ठेवायचं आपल्याला आणि W for the base year weightage for 5 commodities. Calculate the cost of लिव्हिंग इंडेक्स नंबर्स. ओके, तर ह्या ठिकाणी आय मीन्स त्यांनी काय दिलेलं आपल्याला, करंट इयर प्राइस रिलेटिव्ह दिलेले, हे 5 कमोडिटीज दिलेले 120, 100, 140, 160, 150. ओके, अँड डब्ल्यू दिलेला आहे. तर आपण ह्या ठिकाणी अशा पद्धतीने ह्याला चार्ट घेता येईल आपल्याला. ओके, सो ग्रुप त्यांनी ऑलरेडी दिलं आहे, फूड, क्लॉथिंग, फ्युल अँड लाइटिंग, हाऊस रेंट आणि मिसलेनियस. ओके, तर ह्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे चार्ट आपण डेव्हलप केलेला आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल लक्षात द्या की ह्या ठिकाणी आपल्याला कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. पण कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी वी हॅव 2 फॉर्म्युलेज. विच वन फॉर्म्युलेज? फर्स्ट वन इज दॅट समेशन ऑफ P1 Q0 P0 Q0 and another one IW divided by W. I means current, okay, price relative for current year. W means weightage year, म्हणजे बेस इयर वेटेज. तर ह्या ठिकाणी गिव्हन डेटामध्ये त्यांनी आपल्याला आय आणि डब्ल्यूची व्हॅल्यू दिली. सो दॅट्स वाय वी आर टेकिंग दिस फॉर्म्युला. सो फर्स्ट ऑफ ऑल आय डब्ल्यू मीन्स या दोन्ही कॉलमचं मल्टिप्लिकेशन, त्यांची ॲडिशन आणि डब्ल्यूचं ॲडिशन. कारण फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, समेशन ऑफ आय डब्ल्यू डिवाइड बाय समेशन ऑफ डब्ल्यू. सो दॅट्स वाय कॅल्क्युलेट बोथ थिंग्स अँड पुट द व्हॅल्यूज इन दिस फॉर्म्युला. तो CLIचे 2 फॉर्म्युले आहेत. ओके, सो कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स लक्षात ठेवा. सो वी हॅव 2 फॉर्म्युलेज. विच वन? फर्स्ट वन इज दॅट summation of P1 Q0 divided by P0 Q0 and second one IW divided by W. Okay, done. So that is the answer. So next formula is that find X in the following table in the cost of living index number. जस्ट त्यांनी कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. गिव्हन डेटा आय आणि डब्ल्यू आहे. जस्ट पुट द व्हॅल्यूज इन दिस फॉर्म अँड रिमेनिंग सेल एक्स इज दिलेले, त्यांनी आपल्याला एक्स हाऊस रेंट दिला आहे. सो कॅल्क्युलेट करायचं आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येतं. 8 × S 8x आणि ॲडिशन अशा पद्धतीने. सो दॅट्स वाय मग ह्या ठिकाणी दिलेले आन्सर्स आपण ह्या ठिकाणी पुट करायचे आहेत कुठे दिलेल्या फॉर्म्युलाजमध्ये. सो व्हॉट विल हिअर, सो डब्ल्यू आणि दिलेला आहे. सो CLI 121, त्यांनी ऑलरेडी आपल्याला 121 आन्सर दिलेला आहे. सो व्हॉट विल कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर इज 121, म्हणजे CLIचा आन्सर त्यांनी ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे 121. जस्ट यूज इट दॅट वन. सो हिअर डब्ल्यू टोटल केलेले आपण IW 5170 + 80 फॉर्म्युला. पुट द व्हॅल्यूज इन दॅट फॉर्म्युला. अशा प्रकारे एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येतं. आता ठीक आहे, आता हा थेरॉटिकल पार्ट आहे. सो बघा ह्या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो. कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर फॉर द इयर 2000 अँड 2005 120 200, म्हणजे 2000 साठी 120 अँड 2005 साठी 200 याची कॉस्ट ऑफ CLI प्राइस आहे. सो रिस्पेक्टिवली इफ अ पर्सन हॅज मंथली अर्निंग ऑफ रेस 10800 इन इयर 2000 साठी अर्निंग तेवढी आहे. व्हॉट शुड बी द हीज मंथली अर्निंग इन इयर 2005 इन ऑर्डर टू मेंटेन सेम स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. म्हणजे आता ह्या ठिकाणी बघा काय करता येईल. सो दे आर गिव्हिंग अस डेटा. 2000ला त्यांचा CLI किती होता, कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स 120 आणि इन्कम किती होतं त्या म्हटला 10800 इन 2000. ओके, हा गिव्हन डेटा त्या रिलेटेड. मग रिअल इन्कम इज इक्वल टू काय असेल, इन्कम डिवाइड बाय CLI असं घेता येतं आपलं. रिअल इन्कम म्हणजे काय आपल्याकडे काढायचं आहे. इन्कम किती आहे मंथली 10800, CLI कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स किती आहे 120. जस्ट पुट द व्हॅल्यूज इन दिस फॉर्म्युला आणि रिअल इन्कम काय असेल 9000. ओके, आफ्टर दॅट तर त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या 9000 आहे, पण 2005ला त्याची अर्निंग किती असेल. 2005ला त्याचा CLI कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स 200 आहे, बट वी डोंट नो अबाउट देअर इन्कम. ओके, सो हिअर दिस शोज दॅट द रिअल इन्कम 9000, the CLI for year 2005 is 220. So real income is equal to income divided by CLI. आता रिअल इन्कम आपल्याकडे अवेलेबल आहे. सो पुट द व्हॅल्यूज हिअर. इन्कम काढायचं आहे आपल्याला, CLI 220 ऑलरेडी दे आर गिव्हिंग अस 200. आय थिंक सो हिअर इज सम प्रिंटिंग मिस्टेक. ओके मुलांना इथे 220 वर का 220, इट इज नॉट अ 0, सम प्रिंटिंग मिस्टेक आर देअर.
सो 220. सो पुट द व्हॅल्यूज हिअर. सो इन्कम असेल 19,800. ओके, 19,800 दॅट इज द अर्निंग ऑफ धिस पर्सन. ओके, 2005ला 2000ला 10,800 हे त्याचे इन्कम होतं 2000 इयरला, आणि 2005 इयरला त्याचं इन्कम आहे आता 19,800. ओके, तर फक्त एक लक्षात नवीन फॉर्म्युला असेल रिअल इन्कम इज इक्वल टू इन्कम डिवाइड बाय CLI. तर वी नो दॅट टू फॉर्म्युलेज. सो CLIचे दोन फॉर्म्युले आहेत. ओके, समेशन ऑफ P1Q0 डिवाइड बाय समेशन ऑफ P0Q0 इंटू 100. सो अनदर फॉर्म्युला CLI. what is the formula? Summation of IW relative current year and weight W for weightage base for base year. That is the second formula. And अजून एक फॉर्म्युला आहे रिअल इन्कम इज इक्वल टू इन्कम डिवाइड बाय CLI इंटू वॉट 100. हे अशा पद्धतीने आपल्याला घेता येतं. असे तीन फॉर्म्युले आपल्याकडे ह्या ठिकाणी अवेलेबल आहेत. सो तर that is fourth question. Question number 5th, what are they saying us? Calculate the cost of living index number for year 1999 by family budget method from the following data. Family budget method means which one formula? This one formula, family budget method. So म्हणजे WI, IW and W, that is the formula, family budget method. So that is a given chart. Okay, W त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. So once again, so तुम्हाला I ची गरज लागेल, कारण आपल्याकडे फॅमिली बजेट मेथडनुसार फॉर्म्युला काय असतो CLIचा IW डिवाइड बाय W. सो दे आर गिव्हिंग अस ओनली वन व्हॅल्यू W. आता प्राईस इन इयर 1995, प्राईस इन इयर 1999. ओके, मग ह्या ठिकाणी व्हॅल्यूज कोणाचे आहेत? P1 P0. P0 मीन्स व्हॉट विल 95 इज अ P0, 99 इज अ P1. 1 म्हणजे करंट इयर, 95 हा बेस इयर आहे, 99 करंट इयर आहे. तर आपला हा फॉर्म्युला I इज इक्वल टू फॉर्म्युला आहे P1 बाय P0 इंटू 100. दॅट इज द फॉर्म्युला. सो पुट दोज व्हॅल्यूज इन धिस फॉर्म्युला इज टाईम. मग प्रत्येक वेळेस फॉर्म्युला पुट केल्यानं तुम्हाला ह्या नवीन व्हॅल्यूज मिळतात. W कॉलम ऑलरेडी तुमच्याकडे आहे, ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि IWची ॲडिशन, हे दोन्ही व्हॅल्यूज पुट करायचे ह्या तुमच्या आन्सर्समध्ये. पण विषय असा आहे की त्यांनी आपल्याला एक्सपेंडिचर विचारलेलं आहे. काय म्हणलं आहे? सो ऑल्सो द एक्सपेंडिचर ऑफ पर्सन इन इयर 1999 इफ द हीज एक्सपेंडिचर 95ला 800 आहे. तर आपल्या ह्या ठिकाणी नवीन एक कंडिशन ॲपियर होते. सो व्हॉट विल CLI 220 आलेला आहे, एक्सपेंडिचर 1995ला किती आहे 800. मग एक्सपेंडिचर 1999, सो 220 बाय 100 इंटू 100. ओके, 220 मीन्स CLI. ओके, 800 मीन्स त्याचं एक्सपेंडिचर आहे 1995ला. तर अशा प्रकारे आपल्याला त्याचं एक्सपेंडिचर कॅल्क्युलेट करता येतं. ओके, तर सिम्पल वन आहे, काही अवघड नाही आहे ह्या ठिकाणी CLI. फक्त 2-3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे तुम्हाला. कोणता? एक ॲग्रिगेट मेथडचा आणि एक तुमचा फॅमिली बजेटचा, फॅमिली बेस्ड. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवले की तुम्हाला आन्सर्स ह्या ठिकाणी काढता येतात. आता मेन पार्ट, चला एक्सरसाइज 5.3 पाहू. त्याचे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे आहेत. एक्सरसाइज 5.3. सो व्हॉट इज द एक्सरसाइज 5.3? कॅल्क्युलेट व्हॉट आर देइंग सेयस. कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स इन प्रॉब्लेम फर्स्ट. आता हे तुम्हाला कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सो चला आपण ह्या ठिकाणी टेबल्स फायनलाइज करू ह्या ठिकाणी. ओके, सो फर्स्ट एक्सरसाइज 5.3. ओके, चलो लक्ष द्या. आता फर्स्ट ऑफ ऑल जर पाहिलं आपण ग्रुप दिले त्यांनी आपल्याला, दे आर गिविंग अस ग्रुप. ओके, इट्स अ फूड, क्लॉथिंग, ओके, ॲज वेल ॲज fuel, ओके, अँड लाइटिंग. फ्यूल अँड लाइटिंग एकच आहे. नंतर हाऊस रेंट, नंतर मिसलेनियस. ओके, ग्रुप. आफ्टर दॅट दे आर गिविंग अस बेस इयर आणि इकडे आहे करंट इयर. बेस इयरमध्ये प्राईस आणि क्वांटिटी त्यांनी दिलेली आहे. ओके, इथे फक्त त्यांनी प्राईस दिलं आहे. आता प्राईस मीन्स काय असेल P0, Q0 अँड P1 असं त्यांनी चार्ट आपल्याला ह्या ठिकाणी फायनलाइज करून दिलेला आहे. ओके, चला बोथ वन बाय वन काय काय करता येईल आपल्याला ह्या ठिकाणी. ओके, सो प्राईस इज दॅट 120, 15, 170. सो 150, 20, 190. सो 130, 30, 220. सो 160, 10, 180
आणि आफ्टर 200 12 अँड 200 हे असं त्यांनी गिव्हन डेटा दिलेला आहे मुलांनो. तर ह्या डेटाचा वापर करायचा आपल्याला ह्या ठिकाणी व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे आहेत. सर व्हॉट आर दे सेईंग अस हिअर, काय कॅल्क्युलेट करायला सांगितले बघू आधी. तर कॅल्क्युलेट कॉस्ट ऑफ लिव्हिंग डेज काढायचं आहे. सो हा चार्टनुसार आपल्याला कळतं कॉस्ट ऑफ लिव्हिंग डेजचा फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे. आता ह्या ठिकाणी बेस इयर करंट इयर दिला आहे, म्हणजे P1 Q0 आणि P1 दिला आहे, P0 Q0 P1. म्हणजे फॉर्म्युला काय असेल आपल्याकडे, फर्स्ट फॉर्म्युला. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. कुठं, क्वेश्चन नंबर फर्स्ट, सेकंड आणि थर्डसाठी सेम फॉर्म्युला, कारण सेम चार्ट आहे, नथिंग चेंज, फक्त व्हॅल्यूज चेंज आहेत. आणि क्वेश्चन नंबर फोर्थपासून डेटा दिला INW मध्ये, म्हणजे वेटेज फॉर्मॅटमध्ये दिला आहे. म्हणजे कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल आपल्याला, दिस फॉर्म्युला. ओके, फॅमिली बजेट मेथडचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. कुठल्या क्वेश्चनसाठी, 4, 5, 6, 7, 8 ह्यासाठी, ह्या 4 क्वेश्चनसाठी आपल्याला काय करावं लागेल, तो फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर मी 1 बाय 1 इथे क्वेश्चन हा सॉल्व्ह करून देतो, हा एक देतो, आणि क्वेश्चन नंबर 9 5.3 तुमचा संपतो. म्हणजे बाकीचे क्वेश्चन्स तुम्ही स्वतः करू शकतात. ओके, चला, म्हणजे 1 बाय 1 बहुत एक एक बीट पाहतो आपण ह्या ठिकाणी, क्वेश्चन्स अँड विथ देम आन्सर्स. ओके, हां. तर आता तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल जर फॉर्म्युला पाहिला तर P1 Q0, तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म्युला कॉलम इंक्रीज होतो, P1 Q0 अँड P0 Q0 असे दोन चार्ट्स ह्या ठिकाणी तयार होतात. सो P0 Q0 ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन आपण ह्या ठिकाणी करतो. इथं पण आपण ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागेल. ओके, चला पाहूत आपण 1 बाय 1 काय काय बिट्स ह्या ठिकाणी येऊ शकतात. ओके, इट इज व्हेरी सिम्पल वन, इट इज नॉट डिफिकल्ट. ओके, एकदम सिम्पल फॉर्मॅटनं आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. ओके, चलो. ओके, सो चला बघूत आपण ह्या ठिकाणी काय करायचं आहे. सो दे आर गिव्हिंग अस डेटा P1 Q0 कॅल्क्युलेट करू आपण ह्या ठिकाणी. ओके, सो P1 Q0 मीन्स 15 into 170. 15 into 170, what is the answer is here, 22550. नंतर ह्या दोघांचं मला 2 2 38 3 800 22 3 66 18 1800 12 2 24 2400 ह्यांची समेशन ऑफ P1 Q0, वॉट द आन्सर इज दॅट 17150. हे अशा प्रकारेचं कॅल्क्युलेट करता येईल. P0 Q0 मीन्स ह्या दोघांचे मल्टिप्लिकेशन 12 into 15 इज 1800. ओके, 15 into 2 15 2 30 3000 33 39 3900 16 10 1600 12 2 24 2400. ओके, ह्यांची ॲडिशन येईल मुलांनो. P0 Q0 ॲडिशन इज दॅट 12700. आता विषय काय आपल्याकडे CLI फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. CLI व्हॉट इज द फॉर्म्युला, समेशन ऑफ P1 Q0 डिवाइड बाय समेशन ऑफ P0 Q0 इंटू वॉट 100. ओके, मग समेशन ऑफ P1 Q0 व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 17150 आणि 12700 इंटू 100. जस्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर आन्सर आपल्याला मिळेल 135.04. दॅट इज द आन्सर. ओके, कॅल्क्युलेट केल्यानंतर आन्सर काय मिळेल 135. जस्ट कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. तर एक्सरसाइज 5.3 मला फर्स्ट क्वेश्चन आहे. तर मुलांना तुम्हाला मी आत्ता सांगितलं होतं की क्वेश्चन फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे सेम फॉर्मॅटचे आहेत. इथं पण काय असेल प्राईस हा P0 Q0 P1, इथं पण असेल प्राईस P0 Q0 अँड P1. हे अशा फॉर्मॅट्समध्ये आपण बघतो. आता राहिला प्रश्न कोणाचा, हेचा. क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6, 7, 8 हे 5 क्वेश्चन्स तुमचे कशाचे आहेत, फॅमिली बजेट मेथडवर डिपेंड आहेत. ओके, W आणि I. सो W आणि I रिलेटेड आहे. तर फर्स्ट 4, 5, 6. तर मी काय करतो, मला 7 नंबरचा क्वेश्चन फाइंड आउट करून देतो, कारण ह्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग जेणेकरून तुम्हाला हा सेकंड क्वेश्चन 8 पण आरामशीर समजेल, कारण Y इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सेम आहेत एक्झाम्पल्स, नथिंग चेंज. सो क्वेश्चन नंबर 7 आपण कॅल्क्युलेट करू. ओके, क्वेश्चन नंबर 7 बघू. क्वेश्चन नंबर 7 काय सांगतो. Okay, so go to the question number 7. So they are giving us data. Group दिलाय. Okay, it is a group. Group मध्ये काय दिलाय, फूड, क्लॉथिंग, तेच बिट्स आहेत, फूड, क्लॉथिंग, फ्युअल, ओके, हाऊस रेंट अँड मिसलेनियस असं त्यांनी दिलेलं आहे. ओके, चला मग आता ह्या ठिकाणी I अँड W असे 2 कॉलम्स त्यांनी आपल्याला ह्या ठिकाणी दिलेले आहेत. बहुत 1 बाय 1 काय काय कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला ह्या ठिकाणी. ओके, सो व्हॅल्यूज दॅर 180 120 160 300 200
4 5 3 y अँड 2. ओके, असं गिवन डेटा आहे आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे आणि कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स किती दिलेला आहे इथं 150 दिला आहे. म्हणजे ह्या ठिकाणी गिवन डेटामध्ये CLIची किंमत ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे 150. ओके, चला कॅल्क्युलेट करू बहुत आता ह्या ठिकाणी आन्सर्स काय येऊ शकतात. ओके डन. तर आपल्याला 2 कॉलम लागतात. फॉर्म्युला काय सांगतो आपल्याकडे, CLIचा फॉर्म्युला आहे विथ रिलेटेड समेशन ऑफ IW डिवाइड बाय समेशन ऑफ W इंटू 100 असा आपल्याकडे फॉर्म्युला नाही, 100 नाही असंच फॉर्म्युला आहे. तर विषय काय ह्या ठिकाणी आपल्याकडे समेशन ऑफ IW समेशन ऑफ W ह्यांची ॲडिशन करा, समेशन ऑफ W. ओके, याची ॲडिशन बहुत काय आहे ते ॲडिशन ह्या ठिकाणी. सो ॲडिशन इज दॅट 4 5 9 3 9 3 12 12 5. ओके 18. ओके, काही ह्या ठिकाणी 4 5 6 आहे का रे, एक सेकंड, 4 5 6 6 3 इट इज 6 4 5 6. अरे यार मी डेटा 120 120 160 300 200 3y. मी क्वेश्चन नंबर ह्या ठिकाणी 8 घेतला आहे बरं का, करेक्शन आहे. क्वेश्चन नंबर 8चा डेटा घेतला आहे, वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. मग ह्या ठिकाणी CL आहे 200, CL किती आहे 200. ठीक आहे, चला याची ॲडिशन क्वेश्चन नंबर 8 आहे हा. तर क्वेश्चन नंबर 8ची ॲडिशन येते y + 14 y + 14 ह्या सगळ्यांची ॲडिशन. नंतर IW ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 180 × 4 720. ओके देन 120 × 5 600 160 × 3 480 300 × y 300y 200 × 2 400. ओके, आणि सगळ्यांची समेशन ऑफ IW व्हॉट द आन्सर इज दॅट 300y + 2200. ओके, तर अशा पद्धतीचं ॲडिशन करता येतं. आता त्यानंतर विषय काय ह्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग काय करणार, CLI दिला आहे, व्हॉट द फॉर्म्युला, CLI इज इक्वल टू समेशन ऑफ IW डिवाइड बाय समेशन ऑफ W. CLIची व्हॅल्यू किती आहे 200, समेशन ऑफ IWची व्हॅल्यू किती आहे 300y + 2200 डिवाइड बाय समेशन ऑफ W किती आहे y + 14. ओके घेतलं, त्यानंतर जस्ट कॅल्क्युलेट क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 200y + 14 इज इक्वल टू 300y + 2200. 200 × y 200y 200 14 × 28 2800 इज इक्वल टू 300y + 2200. ओके, चला कॅल्क्युलेट करायचं आपल्याला ह्या ठिकाणी. सो 200y + 300 - 300y हे तुमचं 2200 प्लस 2800 - 2800 200 - 300 -100y. So 22 - 2800 - 600 minus cancel. So 100y is equal to 600. Y is equal to 600 divided by 100. 0 cancel. What is the value of y is 6. y ची व्हॅल्यू काय असेल ह्या ठिकाणी 6. तर अशा प्रकारे आपल्याला हे कॅल्क्युलेट करता येतं. ओके, एनी डिफिकल्टी अंकिता? नाही सर. हां, म्हणजे क्वेश्चन नंबर 7 करचाल का? हो सर. ओके, क्वेश्चन नंबर 7 में लुक लाइक दॅट वन आहे. सो नाउ वी आर गोइंग टू सी क्वेश्चन नंबर 9. ओके, एव्हरीवन कंप्लीट करचाल का 4 5 6 आन्सर्स? हॅलो, फक्त ॲडिशन करायचं सगळ्यांचं. हो सर. हां, W जो कॉलम आहे त्याची ॲडिशन आणि IWचं मल्टिप्लिकेशन, मग त्याची ॲडिशन, फक्त एवढंच याच्यामध्ये आहे. ओके, चला क्वेश्चन नंबर 9 आपण पाहूत, जेणेकरून आपलं एक्सरसाइज 5.3 संपेल आणि आपण मिसलेनियस घेऊ शकतो नेक्स्ट लेक्चरला. ओके, क्वेश्चन नंबर 9. व्हॉट द क्वेश्चन नंबर 9? द कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स त्याने दिलेला आहे. काय दिलं आपल्याला? कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स त्याने आपल्याला दिलेला आहे. सो लिव्हिंग इंडेक्स नंबर फॉर 1995 1999. चला बघू, इथे लिहितो मी CLI. ओके, कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स 1995 साठी कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स आहे 140 आणि 1999 साठी आहे कॉस्ट ऑफ लिव्हिंग 200. ओके, रिस्पेक्टिवली. अ पर्सन अर्न्स 11,200 पर मंथ इन इयर 1995. 1995ला पर मंथ, ओके, पर मंथ तो व्यक्ती किती अर्न करतोय? अर्निंग. ओके, त्याची अर्निंग आहे पर मंथला 1995ला आहे अर्निंग त्याची 11,200 रुपीज पर मंथ 90. व्हॉट शुड बी द मंथली अर्निंग इन द 1999ला याचं मंथली अर्निंग काढायचं आहे इन ऑर्डर टू मेंटेन ही स्टँडर्ड लिव्हिंग इज इन द 1995. 1995 मध्ये 140 CLI असताना
कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स 140 असताना त्याचं मंथली इन्कम 11,200 होता. तर ह्या ठिकाणी तुम्हाला 99ला 1999ला त्याचं अर्निंग काढायचं आहे आपल्याला पर मंथचं. मग फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला आता मी सांगितलं होतं की वो रिअल इन्कम, तो थिंक अबाउट रिअल इन्कम. सो फॉर 1995 लक्ष द्या, 1995ला त्याचं CLI किती आहे 140 आणि अर्निंग म्हणजे त्याला आपण इन्कम म्हणतो, त्याचं इन्कम किती आहे 11,200 त्याचं असं इन्कम आहे. ओके दॅट. सो आपल्याकडे बेसिक फॉर्म्युला काय आपल्याकडे, रिअल इन्कम इज इक्वल टू इन्कम डिवाइड बाय CLI इंटू 100. तर इन्कम किती आपल्याकडे त्याचं 1995ला 11,200 डिवाइड बाय CLI किती दिला आहे 140 इंटू 100. जस्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर आन्सर व्हॉट विल वी हॅव, आन्सर इज दॅट 8,000 तुम्हाला आन्सर मिळेल. हे काय असेल रिअल इन्कम. ॲक्च्युली इन्कम त्याचं एवढं होतं. ओके. मग त्यानंतर माझा राहिला प्रश्न 1999चा. मग इयर फॉर 1999ला त्याचा CLI काय होता 200. CLI किती होता आपल्याकडे 200 होता. तर आपल्याला तसं इन्कम काढायचं आहे. काय करायचं आहे, इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता नेक्स्ट स्टेपला काय करता येईल, सेम वन्स अगेन हाच फॉर्म्युला. व्हॉट इज द फॉर्म्युला, रिअल इन्कम इज इक्वल टू ओके इन्कम डिवाइड बाय CLI इंटू 100. मग रिअल इन्कम किती आहे आपल्याकडे आता 8,000 रिअल इन्कम. इन्कम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. CLI आहे 200 इंटू 100. ओके. पुन्हा वन्स अगेन 200 कॅन्सल, 2 डिवाइडमध्ये तो इथे काय होतो मल्टिप्लिकेशन, म्हणजे 8,000 इंटू 2 इज इक्वल टू इन्कम. मग ह्या ठिकाणी इन्कम इज इक्वल टू किती असेल मुलांनो 8,16 16,000. ओके 16,000. म्हणजे त्याचं इन्कम किती असेल 1999ला त्याचं इन्कम असेल 16,000. ओके क्लिअर. हॅलो एव्हरीवन. तर अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो. इट इज व्हेरी सिम्पल, खूप सिम्पल आहे. नथिंग टू चेंज, नथिंग टू डिफरंट, नथिंग टू मोर. ओके. अच्छा, तर अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झरसाइज पाहता येतं. तर एक्झरसाइज 5.3 आपलं संपलेलं आहे. एक्झरसाइज 5.3 आपलं संपलेलं आहे. तर नेक्स्ट लेक्चरला काय करू, ह्या ठिकाणी मिसलिनियस स्टार्ट करायचं आहे. सो बिफोर मिसलिनियस यू हॅव टू रिमेंबर ऑल दिस फॉर्म्युलेज. ओके. हे फॉर्म्युलेज तुम्ही लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचे आहेत. आणि हां अजून एक, यूज ऑफ कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर. सो वी हॅव 2 फॉर्म्युले. पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी हा फॉर्म्युला आहे 1 डिवाइड बाय CLI. आणि ह्या ठिकाणी रिअल वेजेस, मनी वेजेस डिवाइड बाय CLI इंटू 100. हे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवा, पुढे कंडिशन्स असतात. ओके. तर ह्या ठिकाणी असं बेसिक फॉर्म्युलेज आहेत पेज नंबर 88वर. ओके. कारण आपण ह्या ठिकाणी मिसलिनियस सॉल्व करताना आपल्या सर्व फॉर्म्युलेज ह्या ठिकाणी रिपीट होणार आहेत. ओके. सो दॅट इज अ मिसलिनियस. सो नेक्स्ट लेक्चरला आपण मिसलिनियस बघणार आहोत. सो बिफोर दॅट यू हॅव टू नो दॅट ऑल द फॉर्म्युलेज. ओके डन. सो ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण पाहूत मिसलिनियस स्टार्ट करतो. ओके.